जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय 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 राम आवाज थोडा कडक करायचा बोगस झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो
सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा 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 सावध झालो 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 हरी चालो जागरणा 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 येथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार येथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत से जय जयकार गर्जत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से पळोनिया गेली धूप पळोनिया गेली धूप पळोनिया गेली धूप पळोनिया गेली झोप होते पापाडते होते पापाडते होते पाप आडते होते पाप आडते होते पाप आडते होते पाप आडते येथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत से जय जयकार गर्जत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से म्हणे तया ठाया म्हणे तया ठाया म्हणे तया ठाया म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची ओल छाया कृपेची ओढ छाया कृपेची ओढ छाया कृपेची ओढ छाया कृपेची ओढ छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत से जय जयकार गर्जत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से कुमार कुमाये गोपार कुमारी गोपार कुमारी कुमार कुमार गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी झालो सावध 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 झालो आलो हारीच्या जागरणा आलो हारीच्या जागरणा आलो हारीच्या जागरणा जिचे वैष्णवाचे भार जिचे वैष्णवाचे भार हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा
हरीचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे बार जेथे वैष्णवांचे बार सावध झालो 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 आलो हरीच्या जागरणा आलो हरीच्या जागरणा आलो हरीच्या जागरणा तिचे वैष्णवाचे वार तिचे वैष्णवाचे वार हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा जिथे वैष्णवाचे बार जिथे वैष्णवाचे बार जे जयकार गरज तसे जय जयकार गरज तसे जय जयकार गरज तसे जय जयकार गरज तशी जय जयकार गरज तशी जय जयकार गरज तसे इथे वैष्णवाचे बार इथे वैष्णवाचे बार जयकार गरजत से जय जयकार जय जयकार गरजत से जय जयकार गरजत से इथे वैष्णवाचे वारे इथे वैष्णवाचे वारे विठाला विठाला रे विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 प्रकाश विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महारुद्र हनुमान की जय नम पार्वती पते हर महादेव भगवान की जय गुरु महाराज की जय सतगुरु केरवा महाराज की जय बोलो रे भाई सब संतों की जय झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजतसे पळून या गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजतसे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजतसे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संता शिरंदो चित्ता शापुलिया
हिवाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरुचे तिहे नमस्कारोनी आता ओम नमो जे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करे संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या आइए हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार शेवेलागी सेवक झालो शेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जतसी प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माँ जगदंबा भवानी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा पारमार्थिक सफलतेकरता पारमार्थिक सिद्धीकरता जे विशुद्धीकरण असलं पाहिजे जी पवित्र पावन अवस्था असली पाहिजे ती सावधानी दोन्ही बाजूची अंतर्शुद्धी बाह्यशुद्धी दोन्ही बाजूची सावधानी घेऊन विशुद्धीकरणाद्वारा मी हरिजागरा करता आलो तुकोबाराय म्हणतात. हरिजागर कुठं करणार तर तुकोबाराय म्हणतात जे सज्जन माँ जगदंबेचा हा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेल्या 25 वर्षापासून जिथं रौप्य महोत्सवाचा उत्सव चालू आहे त्या उत्सवामध्ये मी हरिजागरा करता आलो. महाराज त्यांच्या संगतीत हरिजागर केल्याचा तुम्हाला लाभ काय झाला. महाराज म्हणले माझं पाप गेलं माझी झोप गेली. संत जीवन कसं आहे याचं पवित्र दर्शन तुकोबाराय करून देतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर माझे प्रभू श्रीरामरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्याचबरोबर गेल्या 25 वर्षापासून इथं चालत असलेला अहोरात्र हा नवरात्र उत्सव माँ जगदंबेच्या आश्रित त्यांच्या दरबारामध्ये आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये हे 25 वर्ष आहे रौप्य महोत्सव उत्सव आहे. आणि त्या उत्सवामध्ये आज मला 3ऱ्या दिवसाच्या सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने. हा 3रा दिवस आहे आपल्या उत्सवाचा आणि माझ्या तुकोबारायच्या गाथेमधील अभंग हा 3ऱ्याच क्रमांकाचा आहे. आणि म्हणून हा 3ऱ्या दिवसाच्या अभंगाचं दादा आणि आज
सेवा करीत असताना अर्वाची प्राचीन महापुरुषाचा आठवण करतो दादा. आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो, ज्या सज्जनांची दयाकृपा आपल्यावर होती, ते स्वानंद शुकनाशी ब्रह्मलीन संत केरो बाबा, स्वानंद शुकनाशी ब्रह्मलीन संत लहरीनाथ महाराज, अनेक महापुरुषांचा आशीर्वाद. आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो ना दादा, चांगल्याच्या पाठीमागे दयाकृपा करूनच आहेच. आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद, जेवढं काही चांगलं पाहतो त्याच्या पाठीमागे त्यांची दयाकृपा करुण आहे. आणि आज विद्यमान काळामध्ये त्यांच्यात कृपा प्रसाद ज्यांना प्राप्त झाला, हे सज्जन, त्यांच्या कृपापात्र जीवन, त्यांची दयाकृपा करुणा ज्यांना प्राप्त झाली, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या संगतीच्या द्वारा ज्यांना काही जी पवित्र पावन अवस्था प्राप्त झाली, त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला आज पारमार्थ करायला मिळतो. हा ईश्वर भक्तांचा समूह एकत्र आला. कोणी कुठून आला असेल, कोणी कुठून आला असेल, सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. आमचे बाजीराव महाराज आले, हे जो पाटील, कुठून 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 सगळे सर्व सज्जन, मी बार बार माझ्या गुरुजनांना वंदन करतो. शिष्टीमवाले दादा, भक्तिमयी माता, आणि आज हे नवरात्र उत्सव जिकडे तिकडे दादा, जिकडे तिकडे इकडं नवदुर्गा पारायण आहे चालू, कुठं नवनाथ पारायण करतात, कुठं कोणी कुठे काही. मा जगदंबेची हा नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवसापर्यंत नवविधा भक्तीच्या नवरात्रा माझे नाथ बाबाचा जोगवा पाहतो. ह्या नवरात्र उत्सवामध्ये जिकडे तिकडे भक्ती परमार्थ मा जगदंबेचे आश्रित त्यांच्या दरबारामध्ये येऊन साधना करतात, तपस्या करतात. आपल्या ह्या पवित्र तपस्त्रीवर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा चालू आहे. पारायण सोहळा आहे, हा सत्संग सोहळा आहे. आणि त्या सत्संग सोहळ्यामध्ये मला अहोभाग्य प्राप्त झालं. आणि मग त्या निमित्ताने मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबराय पारमार्थ पथाने प्रवास करण्याकरता जे विशुद्धीकरण असलं पाहिजे, जे पवित्र पावन असलं पाहिजे, विशुद्ध. कारण परमार्थ मार्ग हा शूरवीरांचा मार्ग आहे दादा, कपटी कायर माणसांचा हा मार्ग नाही. इथं एवढं जरी असलं, खटनाट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी फिटी भावे, चोखा मिळा, या मार्गामध्ये आल्यानंतर तो पवित्र होतोच. कसा आहे अनगड असेल, कसा आहे जडमूळ असला तरी सत्संगाच्या माध्यमातून त्याला पवित्रची शिक्षा दीक्षा प्राप्त होते दादा. पण ह्या मार्गामध्ये येणारा प्रवासी हा शूरवीरांचा पंथ आहे. म्हणून तर झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलास, शूरवीरांचा पंथ आहे. पण ह्या पंथामध्ये, या मार्गाचा प्रवासी इतका विशुद्ध असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. ती पवित्रता त्याला प्राप्त होण्याकडे त्याचा प्रारंभाला त्याच्या मनाची त्याला मदत मिळाली पाहिजे. मन, परमार्थ क्षेत्रामध्ये मन हे त्याला अनुकूल झालं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सिद्धीचे साधन, सकल सिद्धीचे साधन, मोक्षात वा बंधन, समाधान इच्छा, मोक्ष अथवा बंधन, समाधान इच्छाते, मोक्ष अथवा बंधन, समाधान इच्छाते. मन करा रे प्रसन्न. प्रत्येक सज्जन बापाला मनाची मदत मिळाली पाहिजे. पारमार्थिक सफलतेकरता मन त्याला अनुकूल असलं पाहिजे. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी, देवाला भोगण्याकरता मन मोकळं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, समाधान इच्छा ते. आणखी सांगू, गती आतो गती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगी, जतन करा धावते सैरा ओढाळते, मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या, ध्यान तिची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84. बंधनामध्ये अडकवणारे म्हणत, म्हणून तर माझे तुकोबराय म्हणतात, केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार. माणसाचं मनच त्याचा शत्रू आहे, मनच त्याचा मित्र आहे.
मित्र या नात्याने मनाचा सहयोग मिळाला पाहिजे. आणि मनाचा सहयोग एकदा का मनाची मदत झाली का दादा परमार्थ क्षेत्रामध्ये सफलतेकरता वेगळं काय करावं लागतं. मन अनुकूल झालं पाहिजे, त्याला भजनाची रुची वाढली, सत्संग आवडला पाहिजे, परोपकार दान पुण्य जेवढ्या जेवढ्या काही आपल्या जीवनातला सेंट वाढवणाऱ्या वस्तू आहे, आपल्या जगण्याचा आनंद मिळणार जास्त जेवढा काही लाभ आहे त्याला मनाचा सहयोग असेल तर त्याला सफलता प्राप्त होते. तुका म्हणतात मला मनाची मदत मिळाली, मनाची मदत मिळाली. आणि मनाच्या मदतीने काय केलं दादा परमार्थ करायचा ना दादा. मनाच्या मदतीनं काय करायचे परमार्थ क्षेत्रामधले भजन मार्गातले अडसर दूर करायची. अडसर जे प्रतिबंध आहे जे भजन करू देत नाही मग ते काय अंतःप्रतिबंध आहे काय लौकिक प्रतिबंध आहे. अंतःप्रतिबंध कोणते आहे दादा माऊलीला विचारा दादा. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे कोण आहे काम क्रोधाधिक विकार भजन नाही कर देत दादा. भजन नाही अगोदर त्यांनी मग हे केलं दादा. तसं तुकोबा म्हणतात तुका म्हणे दे भरला विठ्ठली काम क्रोधे केले घररीती. शेना बाबा सुद्धा म्हणतात घातले बाहेर काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. नरशी बाबा सुद्धा म्हणतात मोह माया व्यापी नाही जेने काम क्रोध नि माया रे राम नाम सो ताली लागी सकल तीर्थ ते नाटन मारे वैष्णव जन तो तेने कहिए पीड परायो जाने रे. काम करत विकारांची अगोदर हकालपट्टी करे भजन नाही करतात बाबा प्रतिबंध करतात. जहा राम हे वहा काम नाही जहा काम हे वहा राम नाही. जिथं भजन आहे तिथं विकार नाही जिथं विकार आहे तिथं भजन नाही दादा. तुकोबा म्हणतात मला भजन मार्गांना प्रवास करायचा आहे कारण परमार्थी सफलते करता एवढाच एक मार्ग जिवंत आहे दादा. कलीच्या दहाकतेमध्ये सगळ्या मार्गांचं दादा जळून खाक होऊन गेली एवढाच एक मार्ग कार्यरत आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पण एवढाच एक मार्ग भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खिपा येणेची की खंडती. हा मार्ग एवढा कार्यरत मार्ग आहे आणि त्या मार्गाने प्रवास करणारा प्रवासी सतपथगामी सज्जन विशुद्ध असला पाहिजे पवित्र असला पाहिजे. ती सावधानी अंतर्शुद्धी आहे दादा. नाथबाबाचा जोगवा बघा आता साजनी झाले मिनी संग विकल्प नवऱ्याचा तोडियला संग. आणखी काय केलं काम क्रोध हे जोडियले मांग केला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा जोगवा मागे. काम क्रोधात विकारांची हकालपट्टी केली अंतःप्रतिबंध आहे भजन नाही करू देतात. हे काम क्रोधात विकार घातले बाहेर घातले आणि अंतर्शुद्धी आहे. दुसरा एक लौकिक प्रतिबंध आहे. लौकिक प्रतिबंधामध्ये माणूस गेलेलं मन त्याला भजन नाही करू देत दादा. लौकिकामध्ये गेलेलं मन त्याला लौकिकाची एकदा रुची वाढली जिथे गेलं तर सन्मान झाला पाहिजे जिथे गेलं तिथं त्याला हार घातला पाहिजे जिथे गेलं तिथं नारळ श्रीफळ मिळालं पाहिजे नाही तब्येत बिघडून जाते ना दादा. तब्येत बिघडून जाते मन इतकं नाजूक झालं दादा. परमार्थ क्षेत्रामध्ये लई लई मन हलकी झाली माणसाची. जिथे गेले तर हारच घातला पाहिजे. एखाद्या गावाला 2 हार झाले आणि एखाद्या गावाला नाहीच मिळाला ना दादा तरी तब्येत बिघडून जाते. लौकिकामध्ये गेलेलं मन दादा पण अंतर्मुख ईश्वर साधना करील भरवसा नाही त्याचा. त्याला त्याची रुची वाढत राहते कारण त्याचा स्वभावच आहे मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तीची करी. त्याला ती सवय लागते जिथे गेलं सन्मान झाला पाहिजे असं वाटतं. लौकिकामध्ये मनाला चुकीच्या सवयी लागू देऊ नका दादा. जतन करा धावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान त्याची करी. त्याला त्याची सवय लागली तीच करायला पाहत तिकडे धावत राहत आणि पुन्हा ते अंतर्मुख होऊन भजन करील भरवसा नाही बरं त्याचा. त्याला ती सवय लागून जाते ती रुची वाढून जाते. तुकोबाने अंतर्शुद्धी मनाचा सहयोग मिळाल्यानंतर अंतर्शुद्धी झाली.
मनाच्या मदतीने दादा लौकिक प्रतिबंध दूर केली, अंतर प्रतिबंध दूर केली आणि दोन्ही प्रकारचे प्रतिबंध भजन मार्ग मोकळा झाला. केला मोकळा मार्ग सुरंग नाथ बाबा म्हणतात, असा मोकळा मार्ग झाला. आणि आज मोकळ्या मार्गाने प्रवास करण्याकरता, भक्ती मार्गाचा प्रवास करण्याकरता अंतरशुद्धी बाह्यशुद्धी विशुद्धीकरणाद्वारा आम्ही हरिजागरा करता आलो. हा अभंगाचं प्रथम चरण आहे. सावध झालो 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 हरीचा आलो जागरणा हरीचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे वार जेथे वैष्णवांचे वार हरीचा आलो जागरणा हरीचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे वार जेथे वैष्णवांचे वार सावध झालो सावध झालो. तुकोबरा दोन वेळा सावध शब्दाचा प्रयोग का करतात? एक अंतरशुद्धी, लौकिक शुद्धी, बाह्य शुद्धी, दोन्ही बाजूची सावधानी. हा खरा कोण्या सद्बदगामी सज्जनाच्या जीवनात ही पवित्र पावन अवस्था असेल त्याला भजनाचा मार्ग, त्याला भजन मार्गामध्ये आनंद मिळतो बरं का. भजनाचा मार्ग, भजन मार्ग विशुद्धीकरणाचा मार्ग आहे. मी प्रारंभाला बोललो अशूरवीरांचा पंथ आहे दादा. इथं गडबड चालत नाही, ड्रामा नक्कल नाटक चालत नाही. झालंय तरी केली एखादी नक्कल नाटक तर 10-5 गावं पाया पडतील याच्यापेक्षा वेगळा लाभ नाही बरं का दादा. त्याला कोणी काही समजायचं नाही असं काय असं होईल तसं होईल नाही. जी दुनियाची कहाणी बनलेली जाते विशुद्धीकरणाद्वारा साधना केली दादा. निष्कामता भक्तीचा प्राण समजून ते सज्जनांनी साधना केली. निष्कामता भक्तीचा प्राण आहे आणि पूर्णतः विशुद्ध होऊन पवित्र पावन अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग भजन केलं. तसं भजन मार्ग असा मार्ग आहे, कोणी कसंही भजन केलं तर वाया जात नाही. आळसे दंबे भावे हरीचे नाम गाती. तुकोबाराय म्हणतात, ते माझे सांगाती परलोकीचे नवजे वाया काही. देऊळाशी जाता देऊळाशी देवाशी पूजिता वाया नवजे. तुका म्हणे भावा सता नसता सायास करिता वाया नवजे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. असं कोणी ऐकलं का? भजन केलं आणि त्याचं पतन झालं, अधोगती झालं, असं कधी ऐकायला मिळत नाही दादा. आणि होतंय नाही तसं. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामेची तारिले कोट्यान कोटी नामेची वैकुंठी बैसविली. नामस्मरण ही सुलभ साधन आहे कलियुगामध्ये. कलियुग केवळ नाम आधारा. सुमरय सुमरय नर उतरय पारा. मेहनत करायची ना दादा, विशुद्धीकरणाद्वारा करा, पवित्र होऊन करा दादा. पवित्र व्हायचं म्हणजे भजन मार्गाचा प्रवास इतका धीरगंभीर असला पाहिजे, इतका विशुद्ध असला पाहिजे. कोणी कितीच कल्पे केली तरी भजन तुटलं नाही पाहिजे, भजन बंद नाही झालं पाहिजे. जिसे की लागी रे लगन हरी नाम में उशी का दिया रे जलेगा तूफान में. कसाय वारा येऊ द्या, त्याची लगन तुटली नाही पाहिजे, त्याचं भजन बंद नाही पडलं पाहिजे. कलियुगातली माणसं पारमार्थिक माणसं लई नाजूक झाली हो. तेव्हाच माळ काढून टाकतात. माळीला लय हलकं करून टाकलं त्यांनी. तेव्हाच माळ काही थोडंफार संकट आलं, अरिष्ट आलं, माळीवरच घेतात माणसं. नाही तर त्या देवाला दोषी ठरवतात. देवाचं तुमचं काय वैर आहे का? त्याला काय दोषी ठरवतात दादा? प्रत्येक सज्जन आपापल्या कर्माने सुखदुःखाची भोग भोगतो. माझा मालिक त्याला राजी नाही दादा. मालकाला दोष कधी द्यायचा नाही. माझा मालक तर सर्वांना सांभाळ करतो रे दादा, सर्वांना जपतो. पापी असो मूड कोणी कसाही असू द्या,
माझ्या मालकाची निर्राणीच आहे दादा, त्याला सांभाळतो दादा. माणसं नाही सांभाळायचे, असं उपेक्षित जीवन असलं एखादं माणसं त्याची घृणा करीत, पण माझा ईश्वर त्याची घृणा नाही करीत. ईश्वर त्याला गतीच देत जात. शिशुपाळ तोंडावर शिव्या देतो तरी त्याला आपलं करणारा माझा भगवान आहे दादा. शिशुपाळ तोंडावर शिव्या देतो, शिव्या देणारा जर मुक्ती देतो तर तुम्ही त्याचं काय वाईट केलं आहे दादा? फक्त भजनच केलं नाही ना, काय अपराध आहेच? अपराध आहेच तो, पण भजन नाही केलं म्हणून तो कोणाचा? गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी वश होय. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी वेगे घाली उडी नामासाठी. भजन करण्याचे दोषच पाहत नाही माझा मालिक, म्हणून भजन करावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. आळसाने दंभाने कसंही करा, भाव असेल नसेल. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया न वजी. पण तुकोबर आहे म्हणतात, मी जे आलो हरिजागरा करता आलो, भजन मार्गाचा प्रवासी कसा असतो हे तुकोबराला सांगायचं आहे. महाराजांचं जीवन म्हणजे काय दादा? असं सरळ मनाने या जगताला दीक्षित करीत असताना, प्रकाशित करीत असताना, उद्बोधित करीत असताना, हे चेतना देत असताना सरळ मार्गाने द्यायची, सरळ मार्गाने सांगायची. लागून या पाया, काय सरळता आहे दादा माझ्या तुकोबराची. विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. काय विनम्र भाव आहे तुकोबराचा. तुमच्या पाया पडतो दादा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विनंती करायची, कधी पाया पडायचं. विनवितो सकळा जना, घर जोडून थोरा लहाना, दान इतुलेची द्या मदतीना. काय करा म्हणे तुकया बंधू. तुकाराम महाराजचे लहान भाऊ कान्होबा बी तेच सांगतात, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. पण विनम्रतापूर्वक. आदेश नाही, मोठी माणसं आदेश करीत नाही, उपदेश बी करीत नाही बरं का. ते तर सरळ म्हणतात, तुका म्हणे माझं धाडिले निरोपा. ते निरोप्याचं निरोप्याचं काम करतात. आणि ही व्यास गादी व्यासांची गादी आहे दादा. इथं निरोपच सांगितलं पाहिजे. बरं, निरोप जसाचा तसा सांगायचं बरं का दादा. निरोप्याचं काम काय? जसा तसा. तुकाराम महाराज जशीच तसा निरोप सांगितलं. मला निरोप सांगण्याकरता पाठवला ना, मग तेच काम करायचं बरं. निरोप्याचं काम काय आहे? माझे तुकोबरे म्हणतात, विशुद्धीकरणाद्वारा मी हरी जागरा करता आलो. हरीच्या आलो जागरणा, पण सावधानीपूर्वक आलो. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. 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 मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझ्या. मल्हारी तिवारी माझ्या, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी माझ्या, मल्हारी तिवारी. सावध होऊन भजनी लागा माझ्या तुकोबरायचा रविवाराच्या अभंगामध्ये आलं. रविवारच्या अभंग त्याच्यामध्ये सावध होऊन तुकोबरांत दोन्ही बाजूची सावधानी घेऊन हरी चालो जागरण. आम्ही हरी जागरा करता आलो. महाराज हरी जागरण महाराजाला हे सांगतात, हरी जागरा करता इतका विशुद्ध असला पाहिजे. प्रभू सेवा करायची, भगवंताचं चिंतन करायचं, भक्ती करायची ना. भक्ती मार्गामध्ये इतका माणूस विशुद्ध असला पाहिजे. मग ते काय करतात? हरी जागरही करतात आणि वैष्णव मंडळी गोंधळे करतात बरं की दादा. आता ही वैष्णव मंडळी सगळी एकत्र येऊन मा जगदंबेची गोंधळीच आहे बरं का दादा. ही गोंधळीच आहे. गोंधळ गोंधळ करतात. आपणही गोंधळीच आहोत. पण आपला गोंधळ स्वार्थाचा आणि वैष्णवांचा गोंधळ मा जगदंबेच्या प्रभूच्या प्रसन्नतेकरता गोंधळ करतात. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे हो, उद्गारे गरजते कंठी तुळशीची भूषणे हो. पंढरपूर निवासे तुझे रंगनी नाचत असे. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे हो, उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे हो.
पंढरपूर निवासे तुझे रंगनी नाचत असे हो. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोमनिळी. द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. हा हा ज्ञानोबा तुका संप्रदाय म्हणजे अद्वैती संप्रदाय बरं का दादा. द्वैतात भक्ती नाही होत, हा अद्वैती संप्रदाय. म्हणून तर नाथबाबा म्हणतात द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीशी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागीन. हा निर्मळ मार्ग आहे. तुकोबराय म्हणतात मी सावध होऊन आलो. अरे ते गोंधळ करतात, पण त्यांचा गोंधळ वर्षातून 2 वेळेला होता. आपला कसं आता नवरात्र उत्सवामध्ये आता गोंधळ चाललेला, गोंधळच आहे. आता माझ्या जगदंबेच्या पुढे गोंधळच आहे. आणि या वैष्णवांचाही गोंधळ वर्षातून 2 वेळेला होतो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवता शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवता शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला. ही गोंधळी ऐकलात, पण यांचा गोंधळ वर्षातून 2 वेळेला होता. ती गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोममेळी. पण गोंधळ करतात पण द्वैतात नाही, अद्वैतामध्ये. द्वैत सारोनी माळ मी घालीन, खेळती आंबे तुझे गोंधळी. द्वैतात नाही, अद्वैतात. खेळती आंबे तुझे गोंधळी, गोंधळा येऊ जगदंबे. असं हरीच्या आलो जागरणा. ते गोंधळ करतात, हरी जागर करतात बरं का. हरी जागर करतात म्हणजे एकादशीला हरी जागर करतात आपली वारकरी. बघा एकादशीला मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गेले दादा तर ती काही संस्थान आहे ना, मोठमोठी संस्थानं, आंबेजोगाई संस्थान, वांगी संस्थान, अशी जी मोठमोठी संस्थान आहे, त्या संस्थानावर आजही उभ्याने जागर केला जातो. उभ्याने बरं का दादा. एखादं जागर करतात पण उभ्याने जागर करतात. आपल्याकडे बसू नाही करीन आणि झोपू नाही करीन. काय करा काय कलियुग आहे दादा. भजन मार्ग मोडत चालले दादा. भजन मार्गाचे किरकोळ किरकोळ कारणावरून एका भजनाची 4-4 भजनं झाली. किरकोळ किरकोळ कारणावरून माणूस द्वैतामध्ये गेला का खेळ झाला समजायचा. विठ्ठल विठ्ठल हरी जागर करला केला पाहिजे. माझ्या तुकोबराच्या गाथेमध्ये कावडी प्रकरण आहे. कावडी प्रकरण, त्या कावडी प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दादा तुकोबराच्या जिव्हाळा. तुकोबराय म्हणतात व्रत करा एकादशी सोमवार, कथा कीर्तन हरी जागर, पुण्य त्याशे गाता नाचता फार, पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे आहा आहारी भाई. तुकोबराय म्हणतात एकादशी करा आणि त्याला जोडून सोमवार बी करा. व्रत करा एकादशी सोमवार. वैष्णव झाला ना मग भगवान विष्णू आणि शंकराचं ऐक्य म्हणून त्याला एकादशी जोडून सोमवार केला पाहिजे. त्याने व्रत करा एकादशी सोमवार, आणखी कथा कीर्तन हरी जागर करायचं बरं की दादा. हरी जागर आणखी लाभ पुण्य ते असे गाता नाचता फार,
पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे आहा रे भाई. हरी जागर केला पाहिजे. मग ते गोंधळे करतात, हरी जागर करतात. हरी जागर केला पाहिजे, पण हरी जागर करीत असताना विशुद्धीकरण पाहिजे. परमार्थ पथाचं मी बार विशुद्धी विशुद्धी का म्हणतो दादा, त्याचं कारणच आहे. थोडं करा दादा, थोडं करा, पण माझ्या प्रभूच्या प्रसन्नतेकरता करा. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भाव. कपटी काय माणसं देवाला चालत, निर्मळ मनाची माणसं देवाला पाहिजे. भजन मार्ग हा निर्मळ मनाचा मार्ग आहे. तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी. देवाला बघण्याकरता मन मोकळं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. तुकोबारे सुद्धा म्हणतात, माझ्यावर मनाची कृपा झाली, बनुराजा एक देहपुरी. असे नांदतो त्यासे दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा. नाहीतर होतो नाहीतरी भुललो दिशा. दाता तोही मज भेट. मनोरूपी दाता, त्या दात्याने आपल्याला सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे. योग्य मार्गाने प्रवास करण्याकरता तुकोबारे मनाच्या मदतीने सर्व प्रकारचं अडसर दूर झाली, प्रतिबंध दूर झाले. भजन मार्ग मोकळा झाला आणि मोकळ्या मार्गाने हरी जागर करण्याकरता आलो. पण महाराज, हरी जागर करण्याची तुमची तपस्थली साधनेची जागा ठरलेली असेल. महाराज म्हणाले, माझी जी साधनेची जागा आहे, हरी जागराची जी जागा आहे, गेल्या 25 वर्षापासून जे सज्जन या नवरात्र उत्सवामध्ये तुझ्या नावाचा जिथं जयघोष चालू आहे अहोरात्र, त्या जयघोष करणाऱ्या सज्जनांमध्ये मी हरी जागरा करता आलो. अभंगाचं दुसरं चरण. जेथे वैष्णव वांचे भार, 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 जेथे वैष्णव वांचे भार. जय जयकार गरजत से, जय जयकार गरजत से, जय जयकार गरजत से. जेथे वैष्णव वांचे भार, जेथे वैष्णव वांचे भार. जय जयकार गरजत से, जय जयकार जपत से, जय जयकार गरजत से. जेथे वैष्णव वांचे भार, जेथे वैष्णव वांचे भार. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. जिथं वैष्णव मंडळी तुझ्या परमार्थ पथाने प्रवास करणे जेवढे काही सज्जन आहे, तुझ्या भक्तीच्या माध्यमातून जिथं एकत्र आले, जिथं नवरात्र उत्सव महाजगदंबेच्या असतील त्यांच्या दरबारामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 25 वर्षापासून ज्यांचा अव्याहतपणे ही मेहनत चालू आहे, हरिनामाचा जयघोष चालू आहे, त्यांच्या संगतीत आलो आहे. जेथे वैष्णवांचे भार, त्यांच्या संगतीत आलो. हरी जागरा करता आलो. भजन त्यांच्या संगतीत करा जातं. तुमचा ताल गेला, तुमचा स्वर गेला तरी सांभाळून घेणारी भजनी मंडळ पाहिजे बरं का दादा. सांभाळ घ्या, जपलं पाहिजे, एकमेकाला जपलं पाहिजे. जपल्याचे लई लाभ चांगले आहे. माणसं एकमेकाला जपत नाही. एखाद्या स्वर जर गेला तर क्या बात आहे म्हणतात, ताल गेला तरी क्या बात आहे म्हणतात. काय करावं, अरे तो घसरला बिचारा, त्याला सांभाळून घ्यायला पाहिजे, त्याला आपलं म्हणायला पाहिजे. त्याला एकांतात गेल्यावर सगळं काही झाल्यावर त्याला सांगावं, अरे तुझा स्वर गेला होता, नंतर सांगावं. इथं क्या बात आहे म्हणायचं नाही बरं का. हा मार्ग सज्जनाचा मार्ग, शूरवीरांचा मी बोललो, प्रारंभालाच बोललो.
शूरवीरांचा मार्ग आहे दादा, कपटी कायर माणसाचा मार्ग नाही, आणि त्याला त्याचा लाभही मिळायचा नाही दादा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मनाला अगोदर तुकोबारायांनी सावधान केलं, मना नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल. याच्याच अगोदर तर दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे बघ. महाराजांनी सगळी तयारी केली बरं का दादा, मनाला मजबूत केलं. पारमार्थिक सजन इतका धीर गंभीर झाला पाहिजे, इतका मजबूत झाला पाहिजे, किरकोळ गोष्टी तर त्याच्या कानावरूनही नाही गेल्या पाहिजे. जैसा का उन्मनी योगीराज, बस योगीराजासारखा उन्मनी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. तर कोरे म्हणतात, असं झालं तरच माझी संसारात राहण्याची परमार्थ करण्याची तयारी आहे. ऐकून ना ऐके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. निंदा स्तुती एक किरकोळ गोष्टी आहेत, आणि पारमार्थिक संचालनाला हे सगळं सहन करता आलं पाहिजे. ज्याला सहन झालं नाही ना, नाही सहन होत कधी काळी नाही, ही उर्मी येते दादा. भजन मार्गाचा प्रवास असेल तरी उर्मी येते. अरे योगी राजाला उर्मी येते. विश्वमौली माझे ज्ञानोबाला ताटी लावून का बसली, उर्मी येतेच ना दादा, उर्मी येतेच. ही उर्मी दाबता आली पाहिजे. माऊलीला उर्मी आली, काय करावं. आजची मुली मुक्ताई येते, आदिशक्ती मुक्ताई येते. दादा का ताटी लावली. विश्वमौली ज्ञानोबा म्हणतात, काय कर, ताटी नाही लावायचं तर करायचं काय. संन्याशाची पोरं बार बार या जगाचा छळ करीत असताना आपले माता पिता पाहत होते, आतून रुदन करीत होते, आतून रडत होते, पण त्यांना उपाय शोध मिळत नव्हता. त्यांना उपाय मिळाला, आपल्या लेकरांचा छळ थांबावा म्हणून त्यांना एक मार्ग मिळाला, तो देहांत प्रायश्चित्ताचा मार्ग मिळाला. मग लहान लहान लेकरं झोपे टाकून ज्या मात्या पित्याने लेकरांचा छळ थांबवण्याकरता जे देहांत प्रायश्चित घ्यायला जातात, मरण पत्करतात, तरी आपला छळ थांबत नाही. ताटी नाही लावायचं तर पलीकडे उपाय काय आहे. ताटी लावून बसल्यावर मग ते दादा ताटी उघडली पाहिजे. दादा आलेली उर्मी दाबता आली पाहिजे. पारमार्थिक जो सज्जन आहे त्याला दुर्मी दाबता आली पाहिजे. आमच्या महापुरुषांनी ते केलं बरं का दादा. ज्याला हे सगळं जमलं ना, त्याला सगळं जमलं समजायचं. विठ्ठला विठ्ठला दादा असं नाही चालत. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, सायापराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा असं नाही चालत. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा विश्वपट ब्रह्मदोरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. दादा खरं सांगू, आपण तारून विश्वतारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. दादा जीवदाताने चाविली, कोणे 32 पाडिली. आपण एक साधू झाले, एर कोण वाया गेले. दादा असं नाही चालत. गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा धोका द्वेषी. दादा गंगाजळ हृदय करा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. काय सल्ला दिला माझ्या मुक्ताईने. आदिशक्ती आहे, उर्मी येते दादा, पण परमार्थ क्षेत्रामध्ये दाबता आली पाहिजे. आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, चित्त साह्य झाली या. तुकपणे अगोदर सगळ्या प्रकारच्या उर्म्याला दाबलं. तुकारा माझ्या मनाला सावधान द्यायची. माना करता धना करता गडबड करू नको. मानी तो देईल काय, न मानी तो नेईल काय. मानणारा तुला काय देणार नाही, न मानणारा तुझं काय नेणार नाही. तुला ही चुकीची सवय लागू देऊ नको. मनाला सांगायचं बरं, मनाला सांग. नाही जरी तुझं मधुर उत्तर, तिथला सुस्वर नाही देवी.
नाही तयावे न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. मग काय करायचं? देवापाशी मागे आवडीचे भक्ती विश्वासाची प्रतिभाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिवसेंदिवस. त्याच्या संगीतीत भजन करण्याकरता आलं. निर्मळ चित्ती झाली नवनीती पाशाना पाजर फुटती रे. पंडित ज्ञान योगी महानुभाव एकच सिद्ध साधका रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळे रे. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे. मला कधी कधी या माळीबद्दल लई लोक त्यांना काय बिचारायला काय वाटतं. ज्याचा स्वभाव आहे. एखाद्या येड्याच्या कुठं नाद लागत पाहिजे. एवढ्या माळी कशाला घातल्या आणि असं काय कशाला. एखादं येडं झालं ना सोडून द्यायचं. ह्या कामातून गेला डोक्यातून गेला खराब झाला त्याचा ना टाकून द्यायचा. विठ्ठला विठ्ठला काय माळीचं काय महत्व कळणार आहे दादा. कोणी आमची मंडळी बी अपुरी पडली ना दादा. मला बार बार काही सज्जनाचं स्मरण होतं दादा. उत्तर प्रदेशामध्ये 2 मुस्लिम भक्त होऊन गेले. 2 मुस्लिम भक्त. पण ते भक्त झाले म्हणजे कसे झाले. एक काले खान आहे तो रस आता आपल्या रस्त्यावर मंदिर आहे माझ्या जगदंबेचं मंदिर आहे. असा व्यवसायाच्या निमित्ताने रोज हा काले खान मंदिरावरून जायचा. आणि ते मदन मोहनाचं मंदिर भगवान कृष्णाचं मंदिर होतं. मदन मोहनाच्या मंदिरावर रोज जायचा. आणि दादा पण मनात रोज यायचं कसा असेल हा मदन मोहन. मदन मोहन कसा असेल. पण त्याला असं वाटायचं हे हिंदू बांधव मला आत एंट्री देणार नाही मला आत जाऊ देणार नाही. पण रोज मनात यायचं कसा असेल हा मदन मोहन. रोज व्यवसायाच्या निमित्ताने मंदिरावरून जायचं ना रोज मनात यायचं. पण एक दिवस धैर्य धारण केलं यांनी काले खानाने आणि आत मंदिरात गेला. पाहिलं मदन मोहनाला. एकदा भगवान कृष्णाला पाहिलं मदन मोहनाला पाहिलं. जी वेळ लागलं दादा या काले खानाला. सारखा मदन मोहन सारखा मदन मोहन करे त्याला एकदाच पाहिलं डोळ्याला. आपण तर रोज दर्शन करतो तरी अजून वेळ लागत नाही. आणि त्याच्याशिवाय गती बी वाढली पाहिजे दादा. गती वाढली पाहिजे. गती वाढली पाहिजे. काले खान वाळीत टाकला समाजाने निषेध केला तरी सुद्धा मदन मोहनाचा विसर पडला नाही. आणि दुसरा एक सांगतो मी. हा काले खान आणि दुसरा एक रसखान होता. रसखान हा रसखान म्हणजे अकबरांच्या काळातला एक श्रीमंत पठाण बरं. अकबरांच्या काळामध्ये श्रीमंत पठाण. आपल्यासारखं नव्हतं 2 पोर आणि 2 ढोरं. श्रीमंत पठाण फार श्रीमंत ऐश्वर्य संपन्न जीवन पठाण. पण काय झालं दादा या रसखानाने एकच दिवस कोणाकडे तरी भगवान कृष्णाची प्रतिमा पाहिली. फोटो पाहिला. किती सुंदर आहे वा भगवान कृष्ण. बस त्याला वेळ लागली. पण याच्या प्राप्तीकरता काय केलं पाहिजे. त्याला पवित्र सुजाव सजनाने दिला. बाबा ही तुळशी माळा त्याला आवडते. अति आवडे तुळशी प्रिय आहे त्याला. अति प्रिय आवडे तुळशी बुका तशीच प्रीती परी भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित से. आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चारात दिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. ही त्याला तुळशी माळा आवडते. बस रसखानाने ऐकलं तुळशी माळा आवडते ना. आता तुम्हाला पटायचं नाही दादा. माझ्या तरी 5-6 रसखानाने एवढ्या माळी घातल्या फक्त एवढं 4 दिवस आहे त्याचा फक्त. रसखान एवढ्या माळी घातल्या रसखान. पण रसखान फार माळीचं कारण सांगायला लागलं दादा. त्याला मला जसं विचारतात ना मी सांगतो बाबा मला काय सांगतात नाही. मी काय सांगित बी नाही. मी म्हणतो बाबा आम्ही गेल्यावर तुला कळेल बाबा माळीचं महत्त्व. आम्ही गेल्यावर कळेल एवढंच बोलतो मी. बघ आम्ही गेल्यावर तुला कळेल एवढं बोल. पण रसखान तसं नाही. रसखान एवढ्या माळी घातल्याचं कारण काय आहे. रसखान फार गोड बोलला दादा. रसखान म्हणतो दादा मला जन्म मिळाला तो पठाण जमातीमध्ये मिळाला. तुम्ही हिंदू बांधव आहात. तुमच्याकडे नवरात्र उत्सव मोठे सत्संग सोहळे होतात. तुमच्यापुढे धर्मग्रंथ आहे गीता गाथा ज्ञानेश्वरी भागवता सगळे ग्रंथ आहे. तुमच्याकडून दोष कमी घडतात. पण या पठाण जमातीत जन्माला आले अनेक
निरापराध प्राण्यांची माझ्याकडून हत्या झाल्यामुळे मला एकन डोळ्यात 2 माळीने माझे दोष घालवणार नाही, माझं पाप जाणार नाही, मिटणार नाही. मला एवढ्या माळीची गरज आहे दादा. माळा काही सामान्य गोष्ट नाही दादा. आजही तुम्ही जर वृंदावनला कोणी गेले ना दादा, रमण रेतीच्या जवळ रसखानाची समाधी आहे, एवढ्या माळी दादा रसखानाच्या गळ्यामध्ये. आमची मंडळी अपुरी पडते दादा. काय सांगतील बिचारी, त्यांना काही सांगता येत नाही. नाही घाली तर नको घालू बाबा, पण त्याला महत्त्व हे सांगितलं पाहिजे. विठाला विठाला माळकरी म्हणजे लाडला माझ्या प्रभूचा, तो लाडला आहे, सखा आहे दादा देवाला. तुका म्हणे बाळे ह्या देवाची लढी आहे. त्यांच्या संगतीत थांबा दादा. तुकावर म्हणतात मी त्यांच्या संगतीत भजनाला आलो. जिथे वैष्णवांचे भार, वैष्णव मंडळी तुझ्या नावाचा आवर आता ते जयघोष करतात, त्यांच्या संगतीमध्ये भजना करतात. भजन त्याच्या संगतीत करा दादा. भजनामध्ये दोष नाही ना, दोष नाही असले पाहिजे. भजन असं निर्मळ साधन आहे दादा. भजनाच्या माध्यमातून जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश, दासा सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश. गरजू हरीचे पवाडे, मिळू वैष्णव बागडे. पाझर रोकडी काढू पाषाणामध्ये. हरीच्या गुणी जिथं गरजेला चाल. आणि भजन त्याच्या संगतीत करा दादा. नाही ते अभंग तुम्हाला आठवले पाहिजे. भजन त्याच्या संगतीत करा, नाही त्या चाली आठवल्या पाहिजे. नाही तर आहे त्याचा मुर्दा होऊन जातो काहींना पाहिल्यावर. असं होतं बरं का दादा. तुम्हाला काही येतं ना, काहींच्या संगतीमध्ये गेलं की ते सगळं विसरून जातात माणसं. असं विसर त्याच्या संगीत भजन करा दादा. तुमच्या मेहनतीला एक, तुम्हाला मेहनत करायला ताकद, एक ऊर्जा आली पाहिजे. पवित्र त्या प्रवासाकरता एक ताकदीची गरज आहे, ऊर्जा. ती मेहनत करण्याकरता काहींच्या संगतीमध्ये मेहनतच बंद पडून जाते दादा. तुकोबरा म्हणतात माझं भजन बंद पडायची वेळ आली. संगे वाडे शीन, संगे घडे भजन. त्रिविधये जन बहुदेवा, याची गुन्ह्याला सांगाचा कांटाळा. दिसता ती डोळा नाना छंद, मजा हा संदेह झाला दोई सवा. भजन करू देवा किंवा नको. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. मजा हा संदेह झाला दोई सवा. भजन करू देवा किंवा नको. का बरं झालं असं? संगे वाढे शीन, संगे घडे भजन. काहींच्या संगतीमध्ये शीन वाढतो, दुःख होतं. कायच्या संगतीत भजन करावं वाटतं. विठाला विठाला जिथं अखंड भजन चालू आहे त्यांच्या संगतीत थांबायचं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हरी नामाचा जे जयघोष त्यांच्या संगतीत राहायचं बरं. नाहीतर खेड्यापाड्यावरचे भजन ते दादा भजनच राहिले नाही. फार मुडीला आले दादा, मुडीला आले. आहे थोडेफार भजनी मंडळात जिवंत आहे बिचारे, त्यांना लय फोन करावे लागतात. हो फोन करून बी काय लगेच येतात काय? लगेच नाही येत. आले ते लगेच भजनात बसतात का? नाही. लई गडबडी हो, लई गडबडी. सगळ्या गडबड्या सपाटा करा रे दादा. तुम्ही कल्याण भाव वाटतं ना, भलं भाव वाटतं ना, कल्याण सपाटा करून टाका. संगती चांगलीच करा. खरं सांगू, जिथं तुम्हाला आईचं प्रेम मिळेल त्याच्या संगतीमध्ये थांबा. वेळ घालूच नाही, कुठंच वेळ घालू नका. कुठं दादा वेळ घालवता उगाच दोष पाहायचे कारण. संगे वाडे शीन, संगे घडे भजन. भजनच करा वाटलं पाहिजे, त्याची संगती करायची. विठाला 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 विठाला. तो म्हणतात जिथे वैष्णवांचे भार, होतो जय जयकार. गरजतांबर मातले वैष्णव विररी. त्यांच्या संगतीत राहायचं. तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. त्यांच्या संगतीत भजन करायचं. भजन रुची वाढली पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. भजन मार्ग काय असा सामान्य मार्ग आहे काय? सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान.
सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. भजन मार्ग पवित्र मार्ग आहे. त्या मार्गात तुकोबा म्हणतात हरीच्या आलो जागरणा. हरी जागरा करतात ते हरी जागरे करतात. मी सांगितलं गोंधळ हे करतात बरोबर का. वैष्णव मंडळी गोंधळ. आणि जिथं अखंड भजन चालू आहे अखंड भजन चालू आहे रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे त्यांच्यात थांबायचं. घुसो जय जयकार गर्जतांबर मातले वैष्णव विररे तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. जय जय घोष जय घोष जिथं चालू आहे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करते घोष जय जयकार. वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करीती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर. भजन 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 करण्याकरता हरी जागरा करता आलं पण तिथं अखंड जयघोष चालू त्यांच्या संगतीत आलं. पण महाराज त्यांच्या कारण भजन मार्ग असा लाभच लाभ आहे दादा लाभच लाभ आहे. पहिला लाभ तर माझे तुकोबा इतकी सरळ मनाने सांगतात मुखी नाम हाती मोक्ष. एवढा जलदगतीचा लाभ कुठं आहे तुम्हाला मला सांगा. या मुखा नामस्मरण हातामध्ये मोक्षाचा रोकडा मोक्ष. पण मोक्ष सुखाच्या इच्छेने ईश्वर भक्त भजन करीत नाही साधना करीत नाही. बस त्यांची साधना केवळ आणि केवळ निष्कामता भक्तीचा प्राण समजून बस देवाचं भजन देवा कर देवाची आचाडे आडवावे देवा. आणि त्याच्यामुळे निष्कामता भक्तीचा प्राण आहे असं समजून जो सज्जन अहोरात्र चिंतन करतो भजन करतो त्याच्या जीवनामध्ये काय लाभ होतो दादा काय लाभ होतो. पण तुकाराम तुम्हाला काय झालेला लाभ अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पळून या गेली झोप 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 पळून या गेली झोप. होते पाप आरते होते पाप आरते जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार होते पाप आरते आले पाप आरते जेथे वैष्णवांचे
अभंगाच्या तिसऱ्या चरणात आलेली भजनाची आहे, हरिजागराची आलेली श्रेष्ठ अनुभूती. भजन मार्ग असा मार्ग आहे, रोज नवे नवे लाभ मिळतात, नवे नवे अनुभव येतात. नाही निष्कामता भक्तीचा प्राण समजून जो सज्जन साधना करतो, भक्ती करतो, त्याला रोज साक्षात्कार होतो, रोज साक्षात्कार. आणि त्या साक्षात्काराद्वारा त्याच्या परमार्थाची शक्ती वाढत राहते, त्याची ताकद वाढत राहते, त्याचा देवाचा विश्वास मजबूत होत राहतो. पण त्याच्याकरता काही वेगळी भक्ती नाही. बस निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, पाहू नये वास अनेकांची, जई आकाशवर पडू पाही. भानुदास महाराज म्हणतात, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पायेगा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला, बल तैसे वर पडो भारी, नाम न संडो नटडो निर्धारी, जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदासा अवधारी गा. भजन मार्ग इतका निर्मळ मनाने जर केला दादा, निर्मळ मनाने परमार्थ केला दादा, विशुद्धीकरणाद्वारा केलेली साधना लाभान्वित करते सज्जनांना. काय लाभ होतो? तुकाराम म्हणत तुम्हाला काय लाभ झाला? महाराज म्हणले माझं पाप गेलं बाबा, पाप गेलं पाप. मी बोललो हरिदासाच्या संगतीमध्ये काय होत नाही दादा, त्यांच्या संगतीमध्ये भजन करायचे लाभच लाभ आहे. लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शनी, लाभच लाभ आहे. वैष्णवा संगते सुख वाटे, म्हणा म्हणा देवा. वैष्णवा संगते सुख वाटे देवा, वैष्णवा संगते सुख वाटे देवा. आणि कमी देवा काही ने, आणि कमी देवा काही ने, गायनाचे उडे आपुले संग, गायनाचे उडे आपुले संग. आणि कमी देवा काही रे, आणि कमी देवा काही रे, गायनाचे उडे आपुले संग, गायनाचे उडे आपुले संग. तुकोबाराला वैष्णवाची संगती का आवडत होती? तर तुकोबारा त्यांच्या संगतीमध्ये मला आनंद मिळत होता. वैष्णवा संगती सुखवाटी जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधने आपरिते. आणि महाराज तर बार बार त्यांची संगती मागायची. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा, पडोन राहीन तये ठाई उगाची संताची पायी, न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा देव वसे चित्ती, त्याचे घडावी संगती. आणखी सांगू, तैसे मज नको करो कमळापती, देईबा संगती सज्जनाची. तैसे म्हणजे कैसे? तुकोबाराचे एक अभंग आहे, कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एका नये, तैसे मज नको करो कमळापती. महाराजांनी एक पुरावा दिला, तिने पाचारिले इल्बा म्हणूनी, ये रुपळे आन झाली आता. एकमेकाचं बोलणं न कळल्यामुळे ती म्हणते इकडे इल्बा, पण याला न कळल्यामुळे हा पळायला लागला. बरं, तिने पाचारिले इल्बा म्हणूनी, ये रुपळे आन झाली आता, तैसे मज नको करू कमळापती, देईबा संगती सज्जनाची. कारण संगे वाढे शीन, संगे घडे भजन. माझे तो पण मला लय लाभ झाला बाबा.
मला हे सांगायचं होतं, अवघे होते लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. गोविंदाच्या नामस्मरणाने हे लाभ, कुठलाही लाभ असेल अलभ्य लाभ, तो लाभ आहे भगवंताच्या चिंतनाने होतो. पण त्यांच्या संगतीमध्ये केल्यामुळे, सज्जनाच्या वैष्णवाच्या संगतीत केल्यामुळे मला जो लाभ झाला तो माझं पाप गेलं म्हणतात. कारण पाप, मी बोललो दादा, दासा सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानास. पुण्याची प्राप्ती, पापाचा क्षय होतो बरं दादा ईश्वर भक्तांच्या संगतीमध्ये. पाप गेलं म्हणतात, आणि पाप गेले माझी झोप गेली, तुकोबारामध्ये झोप गेली. पाप आहे तोपर्यंत झोप येते बरं दादा. आणि पाप कर्माची झोप फक्त कथा कीर्तनामध्ये येते बरं का दादा, इतर तर कुठं नाही. फुकटाची सांगे लोकाच्या गोष्टी, राम जगजेठी नये वाचे. माणसं भास्कर गप्पा करता करता पहाट जरी झाली तरी त्याला कंटाळा येत नाही, कंटाळा येत. त्याची मान दुखायची नाही, कंबर दुखायचं नाही, गुडघा दुखायचा नाही. कलियुग आहे ना दादा, कलीचा प्रभाव जबरदस्त आहे दादा. तुम्ही ठरवलं तरी ते करू शकत नाही दादा, कलीच प्रभाव तेवढा आहे. म्हणून तर दादा ऐका, कलीचे महिमान असत्याशी रिझले जन, पापा देते अनुमोदन, करीती हेळन संताचे. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थापोटी माणसं आचार भ्रष्ट होऊन गेली दादा, स्वार्थाने इतकी गडबड करून टाकली दादा, कलीनं गडबड केली बरं का. माझ्या तुकाराम महाराज चिंतित झाले, दुःख करायला लागले. हे पांडुरंगा, अरे येतं नवरात्र उत्सव साजरे करतात, एकादशी बी करतात, वाऱ्या बी करतात, पण लई थैमान घातलं ना या कलीने. यांच्याकरता काहीतरी करणं. आगाये वैकुंठ नायका, काय पाहतोस या कौतुका, धाव कलीने गांजले लोका, देतो हका सेवक तुकया. तुकाराम महाराज अर्थ पुकार करतात, हे पांडुरंगा पाय रे दादा, हे परमार्थ करतात पण इधर उधर केल्याशिवाय राहत नाही. यांच्याकडे थोडं पाय ना, विठाला विठाला. पारमार्थिक सज्जनांना हे इधर उधर शोभत नाही बरं का दादा. माळ घालून पारमार्थिक वेश करून दादा, इतरांकडे मग लोक गृहास्पद पाहतात. माळकऱ्यांचं काहीच खरं नाही. म्हणून काही ठिकाणी तर असं आहे दादा, पाणी बिणी जर लांबला ना, या टाळाने लांबवला म्हणतात. काय करा आता, तिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. मराठवाड्यात तिकडं तिकडं गावाचे गाव वाहून गेले, बिहार पंजाब इकडं तिकडं गावाचे. आता आणि खरीच गोष्ट आहे, समाजाचा बिघाडा ज्यावेळेला होतो ना दादा, त्यावेळेला ही आवर्षणं पडतात, त्यावेळेला ही सुनामी, हे ज्या गोष्टी घडतात. आमच्या महापुरुषांनी त्या खिल्लारीचा भूकंप झाला ना दादा, त्या काळामध्ये खिल्लारीला भूकंप झाला ना, पूज्यसंत मोरारी बापून तिथं कथा केली. तिथं त्या भूकंपात त्या लोकांना शांती तिथे वाचव प्रसन्न, कारण अनेक जीव गेले दादा. तो काही साधा भूकंप नव्हता. पण दादा त्या गावामध्ये दादा अशी परिस्थिती, द्राक्ष बागा, प्रत्येकाच्या दाराच्या पुढे गाड्या घोड्या, एकाच्या घराच्या पुढे मोठमोठ्या भारी भारी किमती गाड्या. पण भजन करीत, भजन नव्हतं. भजन अशी साधन आहे दादा. भजन मार्गात आणखी माझी स्वतःची अनुभूती सांगतो. लॉकडाऊन काळामध्ये खायद्याला, आमच्या बाजीराव महाराजला माहिती, खायद्याला 1 महिनाभर अधिक महिन्यामध्ये भजन केलं. आमच्या माता, 2 गावच्या माता रात्रंदिवस भजन केलं. लॉकडाऊनचा काल बरं का दादा, केसाला धक्का लागला नाही कोणाचा. तो लोकांकरता लॉकडाऊन होता, पण आमच्याकरता, लोकांकरता तो होता कोरोना, पण आमच्याकरता होती देवाची करुणा. भजन जो करतो ना दादा, भजन करायला माझा प्रभू ईश्वर लय सांभाळतो दादा, लय सांभाळतो. ते त्याची करुणा त्याच्यावर होती. लोकांना करुणा, पण भजन करायला तो देवाला
करुणा करतो देव त्याच्यावर द्या. लोकांना कोरोना होता तो. बाप मुलाच्या गाडीवर बसत नव्हता. जरी पायाला भेटायला गेला डबा बिबा घेऊन गेला तर खिडकीतून भाकर द्यायचा. अहो आमच्या काही ईश्वर भक्तांनी ज्यांनी ड्रामा केला ना त्यांचे ट्रॉलीमध्ये टाकले तर जवळ एकही शिष्य गेला नाही बरं का दादा. एकही शिष्य गेला नाही. ट्रॉल्या उरळून द्यावा लागला. ट्रॉल्या एकही शिष्य. अरे कोण शिष्य कोण म्हणून एखाद्या महाराजांनी आज समजा माझे ह्या मानुरीमध्ये एवढे शिष्य तू थांब रे मोठा भाऊ. शिष्य विषय काय कोणी कोणाचं नाही रे. तुला काय माहिती आहे दादा. तू माझ्या ज्ञानभरात तुकडे पाय ना थोडा दादा. लाभच लाभ आहे दादा. पाप जातं ज्याच्या संगतीमध्ये पाप जात. माझं पाप गेलं. आणि पाप कर्माची झोप कथा कीर्तनात येते. इथं आपलं आला पाप कर्म झोप इथं कथा कीर्तनात येते. आणि एक झोप आहे दादा तिला गांधी झोप म्हणायचं. पडल्या बेडवर आंधळं पडल्या झोप लागली तिला गांधी झोप म्हणायचं. असं म्हणतात माझे गांधी बाबा 2 मिनिटात. गांधी बाबाबद्दल कोण काय बोलत असेल त्याच्याशी मला काही मतलब नाही. पण गांधी बाबा एक आजान भाऊ पुरुष महापुरुष महात्मा बरं का. आजान भाऊ आणि भजन करणारा बरं का दादा. पण कधी काळी आपली दया त्याला सतावीत राहते. कोण्या सजनाला दयेच्या माध्यमातून कधी रहाटी बदलून जाते. दया त्याला सतावीत राहते. दयेच्या माध्यमातून त्यांच्याकडून काही गलतही झाले पण भजन मार्गाचा प्रवास 2च मिनिटात झोपून जायचं. पण 2 मिनिटात झोपण्याचं एक कारण होतं 24 घंटे मेहनत. 2च मिनिटात गांधी बाबा झोपून जायचे. कारण आणि इतर वेळ सतत मेहनत चालू राहील. सतत मेहनत. एक तर सतत मेहनत करा पडल्या झोप लागन. नाहीतर सतत भजन करा पडल्या झोप लागून जाईल. पडल्या झोपल्या पाहिजे माणसाला. पडल्या झोप लागली पाहिजे. नाहीतर खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. तर अंथरुणा पडला का हे मीटर केव्हा चालू होतं दादा. केव्हा चालू होतं. तुम्ही जर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जर कोणाला रडवलं नाही ना दादा पडल्या झोप लागून जाईल. कोणाला रडवू नका. तुमच्या पाया पडू शकता. तुम्ही खूप रडून घ्या दादा. तुमचं पाप कटत राहील. जगाचे अपराध सहन करणाऱ्या सज्जनाचं पाप कटत राहतं. आणि विनाकारण दुसऱ्याला पीडा करणारा त्याचं रोज पुण्याचा क्षय होतो. पापाची वृद्धी होत राहते. पाप जात सज्जनाच्या संगतीमध्ये पाप जात. आणि पाप कर्माची झोप दादा कथा कीर्तनात येते. तुम्हाला पटायचं नाही कथा कीर्तनात झोप येते. म्हणून आमच्या महापुरुषांनी ही 7 ते 9 जी वेळ काढली ना दादा त्यांना माहीत आहे ही वेळ चांगली वेळ आहे. 9 ते 11 मध्ये जवळजवळ तर झोपीचीच वेळ आहे दादा. ते असं काय करतात आम्ही अनुभवतो दादा. लोक झोपतात आणि आम्ही निशाचरासारखे फिरत राहतो. भूत जसे फिरतात ना रात्रीची वेळेला तसे आमची भूतासारखं निश्चरासारखं आम्ही फिरत राहतो. पण त्याचे परिणाम शरीर लाल दाखवतच ना दादा. रात्रंदिवस संघर्षाचा परिणाम लाल दाखवतच. चला मला काय सांगायचं दादा. पाप कर्माची झोप ही कथा कीर्तनात येते. भलं तुका म्हणे तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. पाप कर्माची झोप कथा कीर्तन तुम्ही नाही कबूल करायची. तुम्हाला मोठ्याचा दाखला देतो. नामदेवराय पांडुरंगाचा लाडला भक्त आहे. देवाचा लाडला भक्त. नामदेवराय म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कावाने घे. सांग पंढरीराया काय करू यासी का रूप ध्यानासी नये तुझे. काय झालं नामदेवराय काय समस्या आली. कीर्तनी बैसता निद्रे ना गविले मन माझे गुंतले विषय सुखा. कोण म्हणतं नामदेवराय. कीर्तन केसरी नाही नामदेवराय म्हणते. विठाला 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 विठाला. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. नामदेवरायची अडचण आहे दादा. तर आपली सामान्याची काय कथा आहे. नामदेवराय म्हणतात मला कीर्तनात झोप येते. कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा. आणि एक झोप आहे दादा तो निद्रा नाश आहे. एक तो रोग आहे आजार आहे
झोपच लागत नाही काहींना, गोळ्या खा नाही तर काही करा, झोपच लागत नाही. तो निद्रानास, तो आजार आहे बरं का, झोप नाही लागत. पण एक झोप, पाप गेलं का झोपच जाते झोप. आणि ज्याची झोप गेली, अहोरात्र भजन करतात ते सज्जन. झोप पळवून या गेली झोप. झोप गोळ्या खाऊन झोपायच्या नादालाच लागायचं नाही. गोळ्या खाऊन झोपण्यामध्ये डर आहे बरं का दादा. माझ्यासारखं बावळट असलं एखादं कालची बी गोळी घेतली ना आजची बी घेतली, झोपून राहावं लागेल ना दादा, कायांचं झोपावं लागेल. तर गोळ्या खाऊन झोपायमध्ये डर आहे. गोळ्या खाऊन झोपायचं, भजन करून झोपायचं, चांगलं कर्म करून झोपा दादा, पडला झोप लागल. आणि याच्याकरता एकच काम करा, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला पीडा होऊ देऊ नका दादा. या जिभेने कोणाला जखम करू नका, कोणाला रडवू नका. पडल्या झोप लागून जाईल. ही खरी विश्रांतीची, खरे पवित्र जीवन जगण्याची सोय आहे. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, माझं पाप गेलं, माझी झोप गेली, पळून या गेली झोप. झोप गेली युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाष. माझे तुकोबारायांनी सांगितलं, बाबा ज्याला भजन मार्गाचा प्रवासी जो आहे, ज्याला भजन करायचं ना, त्याचा आहार युक्त असावा. कमी खावं, कमी झोपावं, कमी बोलावं, मौनामध्ये राहावं. ज्याला देव पाहिजे त्याने बरं का दादा. ज्याला भजन मार्गाचा विशुद्धीकरणाचा मार्ग आहे, पूर्णतः विशुद्ध. कमी खायचं, कमी बोलायचं, कमी झोपायचं, बस. युक्त आहार विहार, ना नियम इंद्रियाशी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. तुकोबाराय येतात, माझी झोप गेली, पाप गेले. संत जीवन कसं आहे याचं पवित्र दर्शन महाराज शेवटच्या चरणात करून देतात. तुका म्हणे तया टाया, तुका म्हणे तया टाया, तुका म्हणे तया ठाया, 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 तुका म्हणे तया ठाया. बोल छाया कृपेची, बोल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार. बोल छाया, बोल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार. आता आजचा दिवस गेला तर जाऊ द्या, पण उद्यापासून काय करायचं, हे सज्जन ज्यावेळेला गायन करतात ना, त्यावेळेला तुम्ही त्यांचं कौतुक करायचं, टाळी वाजवायचं. आता वाजवली बरं झालं, पण गायन केल्यावर तुम्हाला मग टाळी वाजवण्याचा अर्थ काय? अरे नुसती टाळी वाजली तर भागूबाई प्रसन्न होते, पण यांचं टाळी वाजवून यांना प्रसन्न नाही करायचं, यांचं कौतुक करायचं, कौतुक करायचं. आतापर्यंत जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या जातात, अनेक गडबडी झाल्या आपल्याकडून, पण याच्यापुढे गडबड होऊ नये, चांगल्याला चांगलं म्हणायचं. चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायच्या भानगडीतच पडायचं नाही. आपण चांगलं चांगलं तर म्हणतच नाही, पण चुकीच्या माणसाचं समर्थन केल्याशिवाय राहत नाही. हे तर कलियुगातलं दुःख आहे. चांगल्याला चांगलं म्हणावं, मग त्याच्यामुळे यांना तर आनंद होईलच, यांचा तर उत्साह वाढेलच दादा. यांचं कौतुक केल्यामुळे त्यांचा उत्साह वाढेलच, पण तुमचा अधिकार वाढून जाईल. का बरं अधिकार वाढेल? लोकांच्या ध्यानात ही सगळी मंडळी, हा सगळा समाज सत्याचा स्वीकार करणार आहे. ही सत्यवतगामी सज्जन पवित्र आचाराचे आहे, सत्याचा स्वीकार करणारे आहे, चांगल्याला चांगलं म्हणणारे. याच्यामुळे तुमचा अधिकार वाढून जाईल, म्हणून चांगल्याला चांगलं म्हणायचं. का म्हणे तया ठाया,
त्या ठाय मतलब या ईश्वर भक्तांच्या आश्रित, वैष्णवांच्या आश्रित साधू जीवन असं जीवन आहे दादा. बस त्याची संगतीचा तर लाभ होईलच होईल दादा. पण दादा त्यांच्या वचनावर जो विश्वास केला त्याचाही लाभ होतो वैष्णवाच्या संग. कारण साधू जीवन असं अथांग समुद्रासारखं जीवन ज्यांचं आहे ते साधू आहे, ते संत आहे. आणि त्या संतांच्या आश्रित भजन केल्याचा लाभ तुकोबर म्हणतात. संत जीवन कसं आहे? संत नवते जगा मानसा त्या सारिके, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवते जगा मानसा त्या सारिके, मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासी, तेची दासाली दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. तुकोबर म्हणतात त्यांच्याजवळ साधूचं अंतकरणी कोमल असतात, लोण्यासारखे मुलायम असतात आणि कोमल अंतकरणी साधू त्यांच्या संगतीमध्ये. तुकोबर म्हणतात संत जीवन मला अगोदर भजन आवडत होतं. कोण म्हणतं? तुकाराम महाराज. माझ्याकडे अगोदर मला भजन आवडत नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात आरंभे कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी. तुकाराम महाराज आत्मकथन करीत असताना आरंभे कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी मनाधी. तुकोबर म्हणतात माझं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. मग काय झालं? तुकोबर म्हणतात देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेसे, आरंभे कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी मनाधी, गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या. पुढं गाण्याच्या पाठी मग काय ते भजन केलं तुकाराम महाराज म्हणतात. आता तर पुढं म्हणायचंच म्हणतात, पुढंच म्हणायचं. मागचा म्हणणार लय तयार होतो बरं दादा. मागचं म्हण कारण पहिला म्हणणारा कुठल्या मात्रातून सुरुवात करतो याच्या याला यांना घालावं लागतात, लय तयार होतं. पाठीमागं गायन पाठीमाग आणखी काय केलं? काही पाठ केली संताची उत्तरे, विश्वास आदरे करून या. काही संतांची वचनं पाठ केली. पुढे गाण्याचे दिवस काही दिवस भजन. म्हणून दादा कोण्याही सज्जनाने भजन करता करता तो इथं आला पाहिजे बरं का दादा. आणि डायरेक्ट यूट्यूबवरनं इथं आला पाहिजे भजन. भजनाचा ताल अंगात मुरला पाहिजे. भजनाचं अगोदर भजन अनेक वर्षानुवर्ष भजन केलं तेव्हा इथं आलं की मग मजा येते, मग मजा येते. नाहीतर मग स्वर जाईल, नाही तर ताल जाईल, नाही तर मग ते पाठ करून सांगेल राहतं ते करता करतात बोलता बोलता त्याचा इसर पडून जाईल. घोटळेच घोटळे आहे त्याच्यावर. पण हा मार्ग असा मार्ग आहे. तो कवर म्हणतात माझ्यावर त्यांची कृपा झाली, कृपा या केली संतजनी, माझी अलंकार लेवानी. काय झालं? प्रीतही लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळत असे. संतांच्या कृपेमुळे मी भजनाला लागलो. म्हणून तुका म्हणी दया ठाया ओल छाया कृपेची. संत जीवनी दयाळू अंतकरण आहे. ऐशे कळवळ्याची जाती खरी लाभा विना प्रीती. संत सांग तैशे मज येती सांभाळीत. बरोबर आहे. अंगीकार ज्या संतांनी जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरसली एकांती. त्यांच्या संगतीमध्ये भयमुक्त होतो. आणि दादा भजन मार्गामध्ये त्यांची संगती मिळाल्यानंतर तुकोबर म्हणतात माझं पाप गेलं, सगळं काही झालं. आणि संत जीवनाचा आधार घेऊन तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गर्ज तसे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 सावध झालो आरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जे कार करत तसे पळून या गेली झोप होती पाप आडते तुका म्हणे तया टाया ओल छाया कृपीची संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला. मी माझ्या जगदंबेकडे प्रार्थना करते. हे मा जगदंबे भवानी या सर्व सज्जन मायबापांना गेल्या 25 वर्षापर्यंत जसं जपलं, जसं सांभाळ यांची निगराणी केली, सुरक्षा केली, सांभाळ केला, याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता या सर्व सतपथगामी सज्जन मायबापांना धैर्य दे, बल दे, बुद्धी, प्रेम, सद्भाव यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, मा जगदंबेकडे प्रार्थना करतो. आणि झालेली तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा झाली, भोळी सारी सेवा भगवत चरणी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो, पण पुन्हा बोलतो. आता काय जास्त बोलायचं नाही. जे आम्ही चांगलं काही पाहतो, हे चांगलंच्या पाठीमागे ज्यांचे आशीर्वाद आहे ते माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे काही नाही. पण तुकारामाची एक व्यवस्था सांगितली, पुण्यवंत व्हावी गीता सज्जनांची नावी. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली